तर या ठिकाणी आपल्याला पंढरपूरचे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जे आहेत भेटलेले साहेब, त्यांच्यासोबत आपण आता वार्तालाप करणार आहोत। तर सर, सर्वात प्रथम आपलं नाव सांगा। माझं नाव किशोर जाधव, मी सोलापूर जिल्हा सरचिटणीस आहे काँग्रेसचे। तर साहेब, तुम्ही किती वर्ष झालं काँग्रेससोबत काम करत आहात? काँग्रेसला तर मी बरेच वर्ष झालं काम करतोय, पण पद मिळालं आता मला 1-3 वर्ष आधी। ओके। पण 80 साली श्रीमती इंदिरा गांधी पंढरपूरला ज्यावेळी आल्या होत्या त्यावेळी श्री संत कैकाडी महाराज मठामध्ये त्यांनी दर्शन घ्यायला आले होते। त्यावेळी आमचे शफी इनामदार साहेब त्यांच्याबरोबर होते, आमचे महाराज होते त्यांच्या, शिंदे साहेब त्यावेळी स्वागताला स्वतः आले होते, शरद पवार साहेब होते पंढरपूरमध्ये, प्रतापसिंह मोहिते पाटील होते। तर पंढरपूरचे प्रश्न काय आहेत साहेब या पूर्ण मतदारसंघामध्ये? पंढरपूरचा प्रश्न आता सर्वात मोठा जो आहे तो कॉरिडॉरचा प्रश्न आहे। आता जसं आपलं महाकाल कॉरिडॉर वगैरे झाले त्या प्रकारे, तर त्याच्यामध्ये बरेचसे छोटे मोठे उद्योगधंदे व्यापार लोकांचे तिथून विठ्ठल मंदिराच्या आजूबाजून उद्ध्वस्त होणार आहे। बरोबर। आणि त्यांच्या पुनर्प्रस्थापनाचं प्रस्थापित करण्यासाठी ठोस असे काय आश्वासनं नाही आहेत सरकारकडून, ते फक्त भूलभुलैया आहे केंद्र सरकारचा। दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जो मानबिंदू ज्याला म्हणतो आपण, जो ऐतिहासिक वारसा आहे होळकर वाडा, तिथून ज्या कॉरिडॉरच्या ह्याच्यात जाण्याची फार मोठी शक्यता आहे। शिंदे सरकार वाडा आहे, तर हे जे वाडे आहेत, हे जे ऐतिहासिक, हे जे माइलस्टोन्स आपण ज्याला म्हणतो, हे जतन केले पाहिजे ॲक्च्युली, पण हे जाणार आहेत त्याच्यातून। मी सुद्धा परवा जेव्हा पंढरपूरला आलो होतो तेव्हा मी बघितलं होळकरवाड्याची परिस्थिती खूप खालावली आहे आणि धोकादायक इमारत म्हणून सुद्धा बाहेर लावण्यात आलेलं आहे आणि त्याचा एक खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे म्हणून मी ऐकलेलं आहे। मग ॲक्च्युली ते नगरपालिकेने घोषित केलेलं आहे धोकादायक म्हणून, त्याला काही होत नाही अजून, त्याला 500 वर्ष काही होत नाही। मग त्याच्याबद्दल, त्याच्या दुरुस्तीबद्दल तुम्ही काय सांगू शकता? दुरुस्ती नाही, त्याची नॉर्मल डागडुजी जरी केली त्याचा लाईफ स्पॅन आपोआप वाढणार आहे, तसा तो विषय नाही आहे। काहीतरी लोकांनी काय उगाचच आता ते कॉरिडॉरच्या अंतर्गत येऊन ते पाडण्याचा घाट घातलेला आहे काही लोकांनी। छोट्या मोठ्या उद्योग व्यवसाय करणारी, हातावर पोट असणारे लोक तिथून उद्ध्वस्त होणार आहेत। बाकी अशा आता वर्षानुवर्ष वाऱ्या चालूच आहेत, बरोबर आहे, लाखो लोक येतात, कोणाला कोणापासून काही त्रास होत नाही, पण मग कॉरिडॉरची काय आवश्यकता नाही आहे तिथं, हे केंद्र सरकारने घाट घातलेलं आहे तिथं। तर हेच तुमचा मुद्दा आहे सर्वात मोठा पंढरपूरचा सध्याला? गोष्ट आमच्या चंद्रभागेच्या पाण्याचं व्यवस्थित नियोजन व्हावं, त्याची सफाई व्यवस्थित व्हावी, हे स्थानिक नेत्यांनी तिथं चंद्रभागेकडे खास करून दुर्लक्ष केलेलं आहे, एवढं मला सांगूशी वाटतं। आणि खासदार साहेब आले होते का? दोन्ही जे याच्या अगोदरचे खासदार साहेब होते भाजपचे, ते आले होते का पंढरपूरला? दोन्ही नाही, या 10 वर्षात पंढरपूरमध्ये कधीही आलेले नाहीत। हे आता महाराज कोण होते ते अक्कलकोटकडचे, ते खासदार होते, पण ते असं आता महाराज म्हणले की वारकरी संप्रदाय म्हणून त्यांनी यायला पाहिजे होते, पण ते आले नाहीत। आणि याच्या आधीचे पण जे खासदार होते ते पण काय आले नाही। वारीला तरी निदान यायला पाहिजे, भेट द्यायला। वारकरी संप्रदाय हा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय, सर्वांना घेऊन चालणारा आमचा वारकरी संप्रदाय आहे। आमच्या नगर जिल्ह्यामध्ये एक मुस्लिम समाजाचे एक वारकरी संप्रदायाचे महाराज आहेत, अक्षरशः कीर्तन करतात ते, पण या वारकरी संप्रदायासाठी सुद्धा हे भाजपचे कोणी आले नाहीत, तिकडे भेटायला आले नाहीत, वारकऱ्यांना भेटायला, त्यांचे प्रश्नांवर विचारपूस करायला सुद्धा आलेले नाहीत गेल्या 10 वर्षात, जे आता मध्ये बरंचसं। तर खूपच चांगल्या प्रकारे सरांनी सांगितलं, वारकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी मांडले, पंढरपूरचं जे नवीन कॉरिडॉर होणार आहे त्याच्यामध्ये जे लहान उद्योगधंद्यांचं जे प्रश्न आहे ते त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे। धन्यवाद सर, खूप चांगलं वाटलं आपल्यासोबत बोलून, धन्यवाद।